जय हिंद मित्रांनो, मी संजय बावणे. रोड टू सक्सेस यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. आशा करतो मित्रांनो तुम्ही स्वस्थ असणार, ठीक असणार. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर या संबंधी क्वेश्चन. पण आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, तुमच्या मागे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हुमायूं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस बाबरने 1526 ते 1530 पर्यंत लागोपाठ 4 युद्ध जिंकले आणि मुघल सल्तनत किंवा मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि त्याच वेळेस त्याने आपला उत्तराधिकारी घोषित केला. कोणाला? तर लक्षात ठेवा, हुमायूंला. हुमायूंचं मूळ नाव होतं नसिरुद्दीन मोहम्मद आणि तो बदकशाहचा राज्यपाल होता त्यावेळेस. आणि मित्रांनो, तुम्हाला हे सांगू इच्छितो मी की ज्या वेळेस गादीवर बसला हुमायूं, त्याच वेळेस सर्वात मोठी चुकी ही झाली की त्याचं साम्राज्य त्यांनी आपल्या भावामध्ये वाटप केलं. त्याच्यामुळे झालं काय? त्याचा परिणाम की मुघल शासन खास करून दिल्लीमधलं हे कमजोर पडू लागलं. तर आपण पाहतो मित्रांनो की ज्यावेळेस हुमायूं गादीवर बसला त्याच्याच एका वर्षानंतर 1531 साली देवराईचं युद्ध झालं. या युद्धामध्ये तो जिंकला, पण त्यानंतर पुन्हा तो आपल्या भोगविलासमध्ये लागला. त्याला अफीमचा खूप शौक होता. त्याच्या वडिलापासूनच त्याला लागला होता अफीमचा शौक. तर मग 1539 साली होते चौसाचं युद्ध, शेरशाह सुरी आणि हुमायूं याच्यामध्ये. आणि नंतर सेकंड युद्ध म्हणजे 1540 साली कनौज किंवा बिलग्रामचं युद्ध. हे सुद्धा होते पुन्हा शेरशाह सुरीसोबत. आणि ह्या दोन्ही युद्धाचा परिणाम म्हणजे हुमायूंची पराजय. आणि इथूनच पाहतो आपण की मुघल साम्राज्य हा भारतातून निष्कासित होतो आणि इथून तो पळून पुन्हा आग्र्याकडे जातो आणि तिथून आपला जो काही संपत्ती पैसा जमा करून तो पाकिस्तानच्या मार्गाने काबूलला जातो. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं मित्रांनो की हुमायूं यानं फक्त 10 वर्ष शासन केलं आणि त्यानंतर तो निष्कासित होऊन काबूलला गेला. आणि काबूलला जाताना त्याला त्याचा लहान भाऊ हिंदाल भेटला. तर हिंदालचे जे गुरु होते मीर बाबा दोस्त, मीर अली अकबर यांच्यासोबत तो राहू लागला, शिक्षा घेऊ लागला. आणि तिथंच एक मुलगी होती, ते म्हणजे हमीदा बानो बेगम. तर हमीदा बानो बेगम सोबत हुमायूंचा विवाह झाला आणि त्यांना सिंहापंत पण स्वीकार केला त्यावेळेस. आणि हेच हमीदा बानो ती होती जिच्या गर्भातून जलालुद्दीन मोहम्मद अकबर याचा जन्म अमरकोट इथे झाला होता. यानंतर पाहतो मित्रांनो आपण की हुमायूं भारताकडे प्रवेश करते, पुन्हा सवारी करते आणि 1555 साली होते मच्छावारचं युद्ध. आणि त्याच वर्षी 1555 साली आणखी एक युद्ध झाला, सरहिंदचा युद्ध. हा सरहिंदचा युद्ध खूप निर्णायक होता, कारण की हा युद्धामध्ये दिल्लीचा तो शासक होता, सुरी वंशाचा शेवटचा शासक सिकंदर सुरी, याला पराजित करून पुन्हा हुमायूं भारतावर मुघल सल्तनत किंवा मुघल सत्ता स्थापित करते. म्हणजे तिथून एक क्वेश्चन हा बनते मित्रांनो की हुमायूं एकमात्र असा शासक होता ज्यानं सेकंड टाइम मुघल साम्राज्याची स्थापना दिल्लीमध्ये केली. त्याचं कारण का मित्रांनो? हुमायूं हा सैनिक म्हणून किंवा सैनिकच्या रूपात एक चांगला एक्सपिरियन्स किंवा खूप चांगला कुशल होता, पण सेनापती म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांसारखी स्किल नव्हती. जर वडिलांसारखी स्किल असती तर इतका मोठा मुघल बादशाह बाबरचा मुलगा 15 वर्षापर्यंत घुमक्कड सारखा किंवा एक धनमाक्कड सारखा असा फिरत नसता देशोदेश. त्याची अख्खी लाईफ अशीच गेली. आणि त्यानंतर पाहतो की 1556 साली दीनपनाह नगर किंवा दीनपनाह भवन इथलं एक पुस्तकालय होतं. तिथल्या ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्याहून उतरताना त्याचा पाय फसला बँकमध्ये आणि तिथून तो पडतो आणि त्याची मृत्यू होते. म्हणजे लक्षात ठेवा, त्याला फक्त 1 वर्षच बादशाहपद भोगण्यास भेटलं. म्हणजे बादशाह पदावर तो राहिला. पाहतो आपण 31 पासून तर 56 पर्यंत. आता याचे काही इम्पॉर्टंट फॅक्ट म्हणजे लक्षात ठेवा की हुमायूंची जे बायोग्राफी आहे किंवा हुमायूंची आत्मकथा आहे हुमायूंनामा. हुमायूंनामाची रचना केली होती त्याची बहीण गुलबदन बेगम यांनी. डायरेक्ट क्वेश्चन वन डे एक्झाम मध्ये येते मित्रांनो. हे जे मी सांगून राहिलो हे दिमागात नको तर पुस्तकात लिहून काढा. एकदा लिहिणं म्हणजे 2दा अभ्यास करण्याच्या बरोबर असते. आणि सेकंड म्हणजे हुमायूंचा जो मकबरा होता तो होता दिल्लीमध्ये. आपण जे पुराणी दिल्ली पाहतो तिथून जे निजामुद्दीन औलियाची जी कबर आहे त्याच्याच अपोजिट साईडला तुम्हाला याचीवाली म्हणजे कबर दिसणार. कोणाची? तर लक्षात ठेवा, हुमायूंची, जे 4 बाग शैलीवर आधारित होती आणि ज्याच्यापासूनच इन्स्पायर होऊन समोर आपण पाहतो इन्स्पायरेशन घेऊन जे ताजमहल बनलं. सेम कंडिशन, थोडंसं पण काहीतरी त्याची देखावा म्हणून लक्षात होता. त्याच प्रकारे लक्षात ठेवा हुमायूं. मी पहिलेच सांगितलं की हुमायूं या शब्दाचा अर्थ काय होते? भाग्यशाली.
जरी हा भाग्यशाली शब्द त्याच्यासोबत लागला असून सुद्धा हा भाग्यशाली नव्हता मित्र. हुमायूं हा अंधविश्वासी किंवा ज्योतिष्य शास्त्राला मानणारा बादशाह होता. 7 दिवस 7 वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणारा किंवा असं नियम काढणारा शासक म्हणजे कोण, तर लक्षात त्याचा हुमायूं होता. आणि हुमायूं बद्दल हे सांगू इच्छितो मित्रांनो की हुमायूंला कमीत कमी 10 ते 15 वर्षापर्यंत भारतामध्ये शेरशाह सुरी यांनी येऊ नये दिलं मित्रांनो. आणि त्याच प्रकारे मित्रांनो एक सांगू इच्छितो मित्रांनो, कोहिनूर हिरा. ज्यावेळेस बाबरनी पानिपतचा पहिला युद्ध जिंकला आणि या युद्ध जिंकल्यानंतर हुमायूंला आग्राचा राज्यपाल नियुक्त केला, तर आग्रावर जेव्हा लूटमाट केली किंवा जे काही लुटलं त्यामधून एक हिरा भेटला, तो म्हणजे कोहिनूर हिरा. तोच कोहिनूर हिरा जो गोलकुंडाच्या खजान्यातून भेटला होता. आणि काकतीय वंशापासून अल्लाउद्दीन खिलजी असं करता करता ग्वालियरच्या राजापासून हा आला मुघल काळापाशी म्हणजे हुमायूंपाशी. मग हुमायूं हा हिरा घेऊन आपल्या वडिलांपाशी म्हणजे बाबरपाशी जातो, तर बाबर त्याला हा हिरा परत करतो. तर त्याची उदार भावनेतून, आपल्या वडिलाच्या उदार भावनेतून तो त्याला किंवा तिथले लोक त्याला कलंदर ही उपाधी देते. कोणाला, बाबरला. तर लक्षात ठेवा, बाबरला कलंदरची उपाधी, कलंदरची उपाधी किंवा कलंदरच्या नावानं ओळखले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत जो हुमायूं आहे हे समजलं असेल. आता इथूनच एक टॉपिक सांगितलं होतं मी, तुम्हाला पॉईंट सांगितलं होता शेरशाह सुरी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शेरशाह सुरीचा जन्म बजवाडा होशियारपूर इथे झाला होता. आणि शेरशाह सुरीचं मूळ नाव किंवा लहानपणाचं नाव होतं फरीद खान. त्याला शेर खान सुद्धा म्हणायचे. बिहारचा जो शासक होता त्यांनी ही शेर खान ही उपाधी दिली होती, कारण त्यांनी एका वारामध्ये वाघाला मारला आणि वाघाला आपल्या कांद्यावर घेऊन तो दरबारामध्ये आला होता. आलं लक्षात मित्रांनो. आणि शेर खान बद्दल तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की शेर खानच्या काळामध्ये असंही म्हणतात की भारतातली जनता, हिंदू मुस्लिम लोक खूप सुखी पद्धतीने नांदत होते. आणि तो एक प्रकारचा असं म्हणू शकतो सेक्युलर राजा होता, बादशाह होता. त्यानं खूप चांगले पण कार्य केले भारतामध्ये. जसं आपण म्हणू शकतो की कबुलियत आणि पट्टा प्रथाची सुरुवात भारतामध्ये कोणी केली, लक्षात ठेवा, शेरशाह सुरी यांनी केली. त्याच प्रकारे डाक प्रथाची सुरुवात भारतामध्ये कोणी केली, तर तेही शेरशाह सुरीने केली. तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आणखी एक म्हणजे तर लक्षात ठेवा, रुपया ज्याला म्हणतो आपण, जे कॉईन आहे रुपया, याची सुरुवात चांदी आणि तांब्याचे जे ग्रेन होते त्याची सुरुवात, रुपयाची सुरुवात कोणी केली भारतामध्ये, तो होता लक्षात ठेवा शेरशाह सुरी. आणि शेरशाह सुरीचा जो मकबरा आहे मित्रांनो, तो आहे बिहारच्या सासाराम येथे. कुठे, बिहारच्या सासाराम येथे. आणि शेरशाहची जी शेरशाह सुरी याची मृत्यू हे झाली होती कालिंजरच्या युद्धामध्ये. कालिंजरमध्ये बारूद फाटली आणि त्या बारुदामध्ये हा भेटला आणि त्याच्यातच त्याची मृत्यू झाली. पण कालिंजर जिंकलं त्याने, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की शेरशाह सुरी हा बाबरच्या दरबारात सैनिक म्हणून सुद्धा यांनी कार्य केले. कारण की जेव्हा तो बाबरच्या दरबारामध्ये होता, तर असंही म्हणतात इतिहासकार की जेव्हा बाबरच्या सोबत हा जेवण करायला बसला होता, तर याचा जो ॲटिट्यूड होता बसण्याचा, एका राजाप्रमाणे तो जेवण करायचा. तर कुठं ना कुठं बाबरनं म्हटलं की हा एका राजाप्रमाणे किंवा बादशाहप्रमाणे वागतो, कुठं ना कुठं याच्यामुळे मला धोका आहे. तर आपण पाहतो की शेरशाह सुरी जेव्हा हत्येचा प्लॅन करते बाबरची, आणि बाबरला जेव्हा हे माहीत पडते की शेरशाह सुरी याची हत्या करणार नाही, तेव्हा तो आपल्या सैनिक शेरशाह सुरीकडे पाठवते आणि तिथून शेरशाह सुरी पळून जाते. म्हणजे तुम्हाला हे इतिहास सांगतो मी की बाबर सोबत आणि हुमायूं सोबत पण काही युद्धामध्ये सहभागी झाला कोण होता, शेरशाह सुरी. आणि त्याचं एक इम्पॉर्टंट म्हणजे लक्षात ठेवा, ग्रँड ट्रंक रोड, जीटी रोड. तर जीटी रोड जो आहे याची निर्मिती केली होती शेरशाह सुरी. जीटी रोड म्हणजे ग्रँड ट्रंक रोड म्हणजे NH1 दिल्ली ते अमृतसर होताना लाहोर, आणि NH2 दिल्ली ते कोलकाता होताना चिटगाव बांगलादेश. तर ह्या दोन NH1 आणि NH2 ह्या दोन रोडाचे कार्य पूर्ण केले होते कोणी, लक्षात ठेवा, शेरशाह सुरीने. आणि त्याच्या काळामध्ये हे सांगते मित्रांनो की जे रस्ते होते त्या रस्त्याच्या म्हणजे दोन शहरं जोडण्यासाठी जे रस्ते होते त्याच्या मधात एक प्रकारचा समजा चला एक बस स्टॉप म्हणून किंवा एक प्रकारची अशी 4 अशी भिंत होती की ज्यामध्ये लोक थकलेले किंवा प्रवासी किंवा जे काही पॅसेंजर असेल ते येऊन थांबणार, त्यांच्या आरामाची व्यवस्था, तिथं पाण्याची व्यवस्था, किंवा 2 घोडे पण होते. जी मॅसेंजर किंवा डाक प्रथा जी होती ना, मेसेज पाठवण्यासाठी जे घोडे जात होते शिपाई, त्यांना राहायची व्यवस्था किंवा म्हणजे ज्याही गावामध्ये तो जायचा शेरशाह सुरी, तर तिथल्या गरीब लोकांना किंवा तिथल्या लोकांना तो पूर्ण
जेवण द्यायचा दोन्ही टाइमचं, ही कुठं ना कुठं आपल्याला इतिहासमध्ये दिसतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शेरशाह सुरी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण की लक्षात ठेवा, जेव्हापर्यंत तो भारतात होता तेव्हापर्यंत त्यांनी मुघल साम्राज्य बादशाह किंवा मुघल साम्राज्याचा जो बादशाह होता हुमायून, त्याला भारतात येऊ नये दिले. कारण की ज्या वेळेस तो भारतातून पळ काढून लाहोरला गेला तर शेरशाह सुरीने आपले जे सैनिक लाहोरला पाठवले, आणि लाहोरला पाठवले तर तिथून एक चिठ्ठी आली शेरशाह सुरीला की हुमायून लिहिते की मी तुझ्यासाठी पूर्ण दिल्ली सोडली, आता माझ्यासाठी तू लाहोर सोड. तर त्यावेळेस एक रिपीट चिठ्ठी पाठवते आणि त्यामध्ये लिहिते की मी तुझ्यासाठी लाहोर नाही काबूल सोडलाय, तू तिथे जा. आणि तिथून पण त्याला पळवते आणि आपण पाहतो की काबूलला कोण जातो? हुमायून. म्हणजे लक्षात ठेवा, एक मात्र असा शासक जो लढला पूर्ण हिमतीने. आणि लक्षात ठेवा, कालिंदीच्या युद्धामध्ये त्याची मृत्यू झाली. त्यानंतरचे जे शासक होऊन गेले, खास करून आपण शेवटचा शासक पाहतो सिकंदर सुरी, जो सरहिंदच्या युद्धामध्ये हुमायूच्या हाताने पराजित झाला. आणि पुन्हा पाहतो आपण मुघल सल्तनत भारतमध्ये स्थापित झाली. तर या प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला शेरशाह सुरी समजलं असेल. आणि एक पॉईंट मित्रांनो तो मिस केला, तो म्हणजे पटना शहर जो बिहारची राजधानी आहे. तर पटना शहरची निर्मिती किंवा पटना शहर स्थापित कोणी केलं होतं? तर लक्षात ठेवा, शेरशाह सुरी यांनी केलं. पटना शहरचं जुनं नाव पाटलीपुत्र ही हर्यक वंशाची राजधानी पण होती. आणि हर्यक वंशचा संस्थापक म्हणजे कोण? बिंबिसारचा मुलगा होता अजातशत्रू, आणि अजातशत्रूचा मुलगा होता उदयीन. तर हा जो उदयीन होता यांनी हे पाटलीपुत्र शहर स्थापित केलं. आणि याच पाटलीपुत्र शहराचं नवीन नाव काय केलं? तर पटना. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा जो टॉपिक आहे तो समजला असेल. आणि मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हाही व्हिडिओ पाहता तर एक पॉईंट एक वर्ष लिहून काढा, लिहिलेलं लक्षात राहते. आणि व्हिडिओ जर पसंत आला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.